नमस्कार मित्रांनो. आपण आज शनिवार आहे आणि 15 ऑगस्ट आहे आणि आज आपण आलेलो आहे निसर्गाच्या सानिध्यात. हे धुकं आणि हे बघून तर तुम्ही ओळखलंच असेल की हा माग आहे सह्याद्री में. आणि आज आम्ही आलोय लोणावळ्याला. लोणावळ्यापासून 25 किलोमीटर कोरीगड. आज ट्रेक करणार आहोत कोरीगडचा. इकडे दिसतोय का कोरीगड? मला पण नाही दिसत. टोपी काढा टोपी. टोपी काढू? हे बघा, टोपी काढून वडापाव आणि ही अशी मिरची. परत एकदा स्वागत आहे तुमचं द ट्रॅव्हलिंग राजा या युट्यूब चॅनलवर. तर आपण आज कोरीगडाचा ट्रेक करणार आहोत आणि कोरीगड जेवढा आहे तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला आता सकाळी सकाळी वडापाव खाऊया. तुला खायचं? हा म्हणजे मीच मागवलाय. गरम गरम वडापाव, धुकं आणि ते तिथं आमचा ड्रॅगन लावलाय. आम्ही पार्किंग केली का बघा ती. पार्किंग आणि वी आर इटिंग वडापाव. टू व्हीलरचे 50 रुपये घेतात. मी टू व्हीलर मोजले ते टू व्हीलरचे 700 रुपये झाले आतापर्यंत. म्हणजे आता अजून तर 7:30 वाजले. हा, मी इथं जर राहत असतो, आमचं गाव असतं, मी जागा नसती तरी मी कुठं बी पार्किंग केली असतील डोंगरे. इन्कम जिथं जायचं ते पण दिसायला गेले पुरीवर. मला दिसतोय. हे बघा, अशा रोडनं सुरुवात झालेली आहे आमची. रोड तर खूपच सुंदर आहे असं वाटायला लागले. हा आहे रोड कोरीगडाचा. आणि हाताटेकी दे रे व्यवस्थित पकडून. हा, सगळा घसरणीचा रोड आहे. चला आणि हळूहळू ये. माझ्या मागे या. मग कुठून जाते त्यामधून यायचं ना? त्या त्या ह्याने जाय, बारक्या ह्याने. तिकडून रस्सी आहे, मी इकडून उतरतो आणि ह्या दरीतून जातो. दरी खूप सुंदर आहे, मला आवडली. कशाची आवडली? घसरून पडलो असतो. मग रस्सी नाही इकडून मला पकडायला. चिटिंग केली मग तू. हे धर ना. अशी सुरुवात झाली आमची कोरीगड चढायला. लाल माती जास्त घसरते. दुखायला पळू नको. पळत नाही मी. हे बघा, कोरीगड सुरुवात झाली आणि इथंच आमचा दम छाडलाय. तुम्ही प्रॉपर सिटी आरचे बूट आणा. आमच्या दोघांची भीती. आम्ही ऍडव्हर्टाइज नाही करीत, पण ट्रेकिंगचे बूट आणा. कोरीगडला जरी यायचं असेल, कुठल्याही गडावर पावसाळ्यात जर यायचं असेल तर तुम्ही ट्रेकिंगचे बूट आणा. हे का नाही लावलं? नुकताच गड चढायला चालू केलाय. म्हणजे गड चढाय म्हणजे रिकामा सपाट मैदान आहे. कोराई गडाचा भरपूर असा ट्रेक नाहीये, थोडा आहे. जमीन असते. तुम्ही सिंहगडावर गेलात का तेवढा पकडून चाला अंदाजे. आणि मस्तपैकी छोटे छोटे ना असे वॉटरफॉल लागतायत आम्हाला जाताना. आणि असे प्रत्येक जागेवरती बांध दाखवलेले की तुम्ही गडाकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे हे बघा असं. आणि हे 2 रोड आहेत ना, मग चुकून आहे माणूस. त्यासाठी असे छोटे छोटे बोर्ड लावलेले आहेत. चल बायको. पावसामुळे एकदम असं झाडांवरती ना शेवाळ आले झालेले. भारी वाटतंय ते. वाळून गेलेलं झाड आणि त्याच्यावर शेवाळ आले. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती का? बॅगीमध्ये वज आहे. बायकोकडे दिली बॅग. मस्त पैकी मी चलतोय हे रिकामा. पुढे बसलाय. पुढ्याचा रोड दाखवतो तुम्हाला. असा रोड आहे. कसला भारी रोड आहे. वरी जाताना तुम्हाला असे छोटे छोटे हे लागतील. लई पाऊस आला तर थांबा ह्याच्यात. हे असा रोड आहे बघा दगडाचा. त्यामुळं बूट शूज प्रॉपर आणा कोराई गडायला येतानी. माहिती का, वरी देवीचं मंदिर आहे, कोराई देवी, म्हणून ह्या गडाचं नाव आहे कोरीगड. कोराईगड आहे पण कोरीगड म्हणतात शॉर्टकट. चला आता तुम्हाला मस्तपैकी एक हायडन वॉटरफॉल दाखवतो. हे बघा, ही आहे गुंडी. हे बघा बॅग. आणि हा गुंडीचा लुक. गुंडी आली गडावर हिंडाय. हा गुड्डी मला वाटलं गुंडी.
और इस तरह हम आ गए हैं घूमने. गडावर जाताना हा असा पूर्ण रोड आहे एकदम दगडाचा. हे बघा. चला पण हळूहळू कोराईगड वरी चढण्यास सुरुवात केलेली आहे. पायऱ्या आणखीन खूप दूर आहेत आणि पावसाळ्यातला खरा नजारा तुम्हाला त्या पायऱ्यावर वाहणारं पाणी यासाठी हा कोराईगड खूप फेमस आहे. तर चला तुम्हाला तो नजारा दाखवतो. आणि आज पाऊस पण आहे. कसलं भारी वारं आलंय ना. बघा हे तर सुंदर शक्य असं सह्याद्री तुम्हाला आज बघायला कसा वाटला? मला खूप छान वाटते. आम्हाला एनी टाइम सह्याद्रीमध्ये फिरायला खूप आवडतं. हो मला आज- पण आवडतं पण रोज रोज कोण येईन पण इथं बघायला नाही मिळता मेले गो. पावसाळी ट्रेक हा माझा पहिलाच आहे. कोरीगडच्या मी रील्स खूप बघितल्या आहेत. हा एक्सपिरियन्स खूप छान वाटत आहे. आम्ही म्हणजे मी आणि मित्र वगैरे आम्ही PG वर राहायचो त्यावेळेस मी आलेलो कोरीगडाला. एकदा उन्हाळ्यात आलेलो आणि आता पावसाळ्यात. चला हळूहळू चढतोय. मागं मोठा ग्रुप आहे वाटतं. मस्तपैकी एन्जॉय करत येत आहेत. आणि खूप झाडी आहे मित्रांनो. खूप झाडीतून असा रस्ता आहे भारी. चला मॅडम पुढे या. हो हे बघा असं मस्त बॅग वगैरे दिली तिच्याकडं. हो दिसतोय. आणि मस्तपैकी असा सुंदर असा रोड आहे. मला लय आवडते असं जंगलातून फिरायला वगैरे. हा भरपूर असे रोड इकडे तिकडे फुटलेले आहेत. पण इथं ना आपल्या गडप्रेमींना असे गडावरती खुणा केलेल्या त्याच्या दगडावर जाण्याचा मार्ग हा बघा. तुम्ही हाच मार्ग पकडा आणि पुढे चालत राहा. चला लवकरच जो कोराईगडाचा फेमस पायऱ्यावरचा वॉटरफॉल आहे तो तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. असं हळूहळू वरती चढलोय. इथं 2 रस्ते होते. तिथे एक रिबीन बांधलेली आणि हे बघा असा रोड आहे. म्हणजे हा आणि दगडावरती असे पांढऱ्या चुन्यानी बाण दाखवलेले त्यानुसार तुम्ही वर यायचं. आणि हे शेवाळ बघा दगडावरलं कसलं भारी आहे ना. म्हणजे इथं पाऊस किती राहतोय. कसलं भारी वाटतंय. हा हे काय व्यायाम. ह्याच्यावरले फुलं दाखव ना. हे बघ वाव छोटे छोटे. ये देखो गाइस. देखो ना देखो. सो मच प्रिटी. इकडून परत बघा कसं पळतात. हे काय आहे. रिसॉर्ट पण आहे इथे एम्बेवली सिटीला कसले या बहुतेक. आणि तो 2 रोड आहेत. तुम्ही हा रोड पकडा. मला आता माझा नवरा खवळणार आहे कारण माझ्या बुटाची लीज निसटली आहे आणि मी ती लावित आहे. बांधते ना. इथं किल्ले कोरीगडाबद्दल माहिती दिलेली खूप सुंदर आहे. हे तुम्ही अवश्य वाचा कारण की गडावरती गेल्यानंतर हे खूप कामी येणार आहे तुमच्या. किल्ले कोरीगड मावळ तालुक्यात आहे. मुळशी खोऱ्यामध्ये 12 मावळापैकी हे एक मावळ आहे. आणि पायरी मार्ग हा इथून सुरू झालेला आहे. हा बोर्ड आणि हा पायरी मार्ग. बघा असा पायरी मार्ग सुरू झालेला आहे. आणि किती सुंदर पायऱ्या त्या. काय गो माझी शूटिंग काढणं. असा कोरीगडाच्या पायऱ्या.
हे बघा मित्रांनो, कोरीगडावरला असं सुंदर नजारा आहे. कसला भारी. आणि या अशा पायऱ्या. वा. बायको खूप जमलेले. आणि जो नजारा आहे ना, जिथून पायऱ्यावरचं पाणी, त्या ह्या समोरच्या पायऱ्यात बघा. तिकडे आहे बसायला पण बारीक बारीक होणार आहेत. इथे ना लय भारी गुफा आहे. मी अगोदर बघितलेली, मायकल दाखवतो. ही बघा, ही जबरदस्त गुफा आहे. छोटे होणार आणि खाण्यासाठी पळतायत महाराज. चिप्स खात काय नाही. जसे वॉटरफॉलच्या पायऱ्या लागतात तिथंच. पहिला आपल्याला लागतं गणेश मंदिर. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण खरा ट्रेक चढायला चालू करूया. इथून पुढं खरा ट्रेक चालू होतो. ज्यावेळेस आपण कोरीगाडा येतो ना, हा पायऱ्याचा नजारा बघायला येतो. तर सध्या पाऊस खूप कमी आहे. त्यामुळे इथले वॉटरफॉल सध्या बंद आहेत. वापस येईपर्यंत हे जर वॉटरफॉल चालू झाले ना, तर आपल्याला हे पायऱ्यावरचे वॉटरफॉल बघायला खूप मजा येईल. आणि पाऊस पडेलच, पावसाचे दिवस आहेत. ह्याच पायऱ्यावरून मोठमोठाले धबधबे वाहतात. हे बघा. कसा बघतोय बघा. त्याला नुकतंच बुरुज दिसलाय थोडा थोडा धुक्यातून. झाड आणि धुक. कोरीगाडाचा हा सुंदर नजारा. हे बघा थकलेला प्राणी. थोडं वरी चढून आल्याच्या नंतर बुरुजाच्या अगोदर आपल्याला इकडे एक असा रस्ता दिसलाय. आणि त्या रस्त्याने जर समोर आलो, ही अशी गुफा आहे. आणि असं पाणी पडतंय कसलं भारी. आणि पाण्याचं टाका पण आहे मधात. चला थोडं मध्ये जाऊन दाखवतोच. हे बघा, पाणी तर मस्त आहे. हे बघा, नुकतंच आपण बुरुजापाशी पोहोचलोय. हा गड पूर्ण धुक्यात असतो 2 महिने. आणि हा थकलेला माणूस. हा आहे गणेश दरवाजा. कोरीगडाचा गणेश दरवाजा नुकताच आपण पार करून वरती आलोय. आणि गणेश दरवाजा वरी चढलाय. आणि वरी आलं की वारं सुरू झालंय. ह्याचा अर्थ आपण गडावरती पोहोचलोय.
वाव, हा आहे कोरीगड. जसं गडावर आलो तसं आम्ही लेफ्ट मार्ग चूज केलाय, कारण की आम्ही प्रत्येक गडावरती आलो की प्रदक्षिणा घालतो, म्हणजे पूर्ण गड बघायला भेटतो. पण कोरी गडावर लोक आले की पहिलं राईट साईडला जातात, कारण की राईट साईडला कोराई देवीचं मंदिर आहे. आणि तिकडं तो झेंडा दिसतो ना, जो की रील्सवर खूप फेमस आहे, तो झेंड्याचं पण ठिकाण आहे तिकडं. आपण कोरीगडावरून लेफ्ट घेतलाय नेमकंच बुर्जापासून, आणि इथं असे बसायला मस्तपैकी बाकडे आहेत. छान आहेत. आणि तुम्हाला माहिती का, आम्ही लेफ्ट का मार्गावरती आलोय. गडाचा टोटल बुरुज जर बघायचा असेल तर दाखवतो बघा आता. अगं बाई, हे बघा कसला भारी आहे ना. तुम्हाला ना मित्रांनो, मी आता थोडासा ना सिनेमॅटिक मोड दाखवतो. मला ना खूप भारी वाटलंय. हे बघा, आपण ह्या बुरुजाकडे आलोय. बुरुज तर खूप पडलेला दिसतोय, वरी जाणं ठीक असेल का नसेल माहित नाही, पण आलकड थोडं चढून बघतो याच्यावरती. बापरे, डायरेक्ट खोल आहे. मला वाटलं वरती बुरुज असेल. हा बघा, इथून एक मस्तपैकी छोटा वॉटरफॉल आहे, आणि पलीकडे असं खोल एक बुरुज आहे. भारी बुरुज आहे ना. मस्त दिसायलंय आणि धुकं कमी दिसायला जरा इथं. कोरीगडावर असं म्हणजे राजवाडे वगैरे याचे अवशेष काही दिसत नाहीयेत, पण थोडा थोडा असा गड धुकं कमी झालं ना, इकडून उतरायला जागा आहे, पण आपण नाही जाणार तिकडं. थोडा थोडा हे बघा असा गड दिसतोय बघा. हे चल वापस. भारी, पण उन्हाळ्यात आल्याच्या नंतर इकडे जाऊ शकतो आपण. हे बघा पूर्ण धुक्याचं हे. मित्रांनो, कोरीगडावरती आम्हाला एक तोफ दिसली. दिसली मला ही बघा तोफ धुक्यामध्ये, ताट मानेनं आणखी पण उभा आहे, आणि त्या तोफीचं तोंड ना डायरेक्ट मुंबईकडे आहे. हे बघा, नुसतं धुकं आहे कोरीगडावर. नाही, फक्त 25 मीटर दिसत असेल, बाकी सगळं धुकं आहे. चला आता या बुरुजाने आपण जाऊया आणि बघूया हा बुरुजानं आपण कोराई गडावरती जो झेंडा आहे ना, जो की फेमस आहे, तिथपर्यंत जातोय का कसं. हे बघा, इकडून त्या पायऱ्या, पण आलोत खालून. आणि असं भयानक आणि एकदम मजबूत तटबंदी कोराई गडाची. भारी वाटली तटबंदी, आणि पूर्ण तटबंदीवरून तुम्हाला फिरता येईल गडावर. त्यामुळं तुम्ही जसं या कोराई गडावर येताल ना, तुम्ही डाव्या हातानेच वरती जावा, कारण की प्रदक्षिण होते प्रत्येक गडाला वगैरे असं. मित्रांनो, रस्ता दिस नाही आला. मला पण आणि इकडे एक वॉटरफॉलचा आवाज येतोय आम्हाला बघा.
बघूया. खालून जावं लागलं आपल्याला खालून. इकडून जाऊया आपण. चलो. आम्ही अवघ्या 2 महिन्यानंतर गडकिल्ले म्हणजे ह्याच्या आधी पण बघितलेलं आपण जयगड किल्ला. जयगड आणि त्यानंतर ट्रिप होती ना आपली. त्यानंतर बोटवरती आम्ही लई दिवसाच्या आधी हा ट्रेकिंगसाठी असं. हम्म. जायचं का? नको बाबा, शेवाळ वगैरे आहे आणि रिस्की, त्यामुळे जाऊया. हे बघा इथं असा छोटासा वॉटरफॉल आहे आणि आमचे सर्दी गेले भिजायला. ते ना एकदम असं गार थंडगार पाणी ते. छोटासा धबधबा. हा छोटासा, पण पाऊस आल्याच्या नंतर खूप मोठा वाटा असणार आहे. तुला बसायचं वॉटरफॉल रेनकोट सहित दिसते. हे बघा अरे ना, आणि गार पाणी. हा असा चढ आहे एकदम सरळ. बापरे, खूप अशा पायऱ्या मोठमोठाल्यात आणि ह्या पायऱ्या चढून वरती आलं की काहीतरी एक जुने घराचे अवशेष आहेत. आपण तिथं जाऊन बघूया. झेंडा आहे म्हणजे मंदिर असणार. आपण हे मंदिर बघूया चला. आल्याच्या नंतर इथे ना एक मंदिर आहे. मित्रांनो, कॅम्पिंगला वगैरे नाईट स्टेला आल्याच्या नंतर इथं थांबू शकता तुम्ही. छान आहे. कोणत्या देवाचं आहे? कोराई देवी मंदिर, चोर दरवाजा, वाड्याचे अवशेष. हे बघा असं मंदिर आहे. कोराई माताचं मंदिर आहे, त्यामुळेच या गडाला कोराई गड नाव आहे. हे बघा हे कोराई माताचं मंदिर आणि हे समोर अशी दीपमाळ आहे. हे बघा सरजी, आमचे सरजी मस्त. हे दीपमाळ. जसं जसं समोर फिरत आलो का, ही एक मोठी तोफ दिसली. हे बघा कसलं भारी. आणि ही तटबंदीवर आहे. मागची ती जी दाखवली होती ना, ती पण अशीच सेम तटबंदीवर होती. हे झाड आहे आणि कोराई गडावर हे झाड ना खूप असं भारी दृश्य द्यायला लागले. त्याच्या कडीनं हा असा हा मार्ग आहे. आणि हे बघा कसलं भारी झाड आहे ना. गडावर ना अशी भरपूर मस्त पाण्याच्या टाकी तळेत, त्यामुळं पाण्याचा इथं काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही मस्त घरून जेवण वगैरे घेऊन इथे येऊन जेवू शकता. भारी आहे बसायला वगैरे. आम्ही पण जेवायला घरून बनवून आणलंय आणि आता ते आम्ही मस्त जागा आणि झरण्याचं पाणी बघून बसणार आहोत. कोरीगडावर सगळ्यात जो फेमस बुरुज म्हणून ओळखला जातो ना, तो हाय बघा. भारी आहे ना. हा हे बघा झेंडा बुरुज. क्या सोच रही है. हाच तो बुरुज. गडावर आल्याच्या नंतर हे असं शिव मंदिर आहे महादेवाचं, आणि तिथं समोर ठेवलेले असे 4 हा शेवटचा, जसा आपण फिरून आलो. बाकीच्यांसाठी हा पहिला. पूर्ण धुक्यात आणि छान मंदिर आहे. कॅम्पिंग पण केली कोणतरी, टेंट भारी आहे.
4 लोकांचा टेंट आहे. बाहेर आले. वा, ही मजा वेगळीच आहे. हे बघा धुकं पुरी गडाव पाऊस चालू आहे, आहे. पाऊस, आणि आम्ही मस्त बेसन ठ्याचा भाकर खातोय. त्यालाच म्हणतात ओरिजिनल बीडकर. चला तर आता करूया जेवण. मस्त पैकी ठेचा भाकर खाल्ली, तोंड पोळायला पाणीच नाही, त्यामुळे आता पावसाचं पिऊया. थोडंफार येतं, जास्त नाही. जेवण झालंय आपलं, डब्बा बांधायची तयारी. बॅगेत ठेवू, बॅग मस्त ठेवू, आणि आता आपण गड उतरायला चालू करूया. मस्तपैकी गड उतरायला आपल्याला अर्धा तास लागेल गाडीपर्यंत, पार्किंग पर्यंत जायला. मस्त जाऊ, पार्किंग पाशी गेल्याच्या नंतर आता भेटू. जमलं तर वाटात आणखीन वॉटरफॉल दिसला तर वाटात भेटू. आणि ब्लॉग बघा, पूर्ण गड दाखवलाय, कमेंट करा. तर मग भेटूया आपण प्रवासात. केली बॅग पॅक? चलो. चला, आम्ही आलोय आता गडी उतरून खाली. आणि इथं पार्किंग, इथं लावलेला आहे ड्रॅगन. घर उतरायला जास्त वेळ नाही लागत, मस्त अर्ध्या तासात उतरून झाला. आणि आता परतीचा प्रवास घरी निघतोय. आमचा हा व्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा, आणि जरा वरी धर. आणि नक्की हा व्लॉग आवर्जून बघितल्याच्या नंतर कमेंट मध्ये सांगा की हा व्लॉग कसा वाटला, कसा नाही, म्हणजे आणखीन पुढचा व्लॉग चांगला बनवूया आम्ही. चला तर मग भेटूया.